ठेव हात डोईवरी शिणली रे काया तुझ्या सावलीत जावो. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. तर उद्या भाद्रपद पौर्णिमा. आपल्याला संध्याकाळी घरातून बाहेर ही एक वस्तू फेकायची आहे. ते केल्याने सर्व पितृदोष दूर होतील, सर्व अडचणी प्रॉब्लेम सुटतील. तर उद्या आहे भाद्रपद पक्षातील पौर्णिमा. तर उद्यापासूनच पितृपक्ष सुरू होणार आहे. तर आपल्याला प्रत्येकाला पितृदोषाचा त्रास होत असतो. तर प्रत्येक घरामध्ये पितृदोष हे असतातच. तर काही घरांमध्ये खूप प्रखर प्रमाणामध्ये पितृदोष असतात, तर काही घरांमध्ये थोड्याशा प्रमाणात पितृदोष असतो. तर हे पितृदोष दूर होण्यासाठी आपल्याला अनेक प्रयत्न करायचे असतात. जर आपल्या घरामधला पितृदोष दूर होत नसेल तर तुम्ही कितीही सेवा करा, कितीही उपाय करा, तर काही फरक पडत नसेल तर आपल्याला कोणत्याही कामामध्ये यशाची प्राप्ती होत नसते. अनेक कामांमध्ये आपल्याला संकट, अडचणी, दुःख येत असेल व ते आपल्याला भोगावे लागतील. तर यासाठी आपल्याला उद्या भाद्रपद पौर्णिमा आहे, तर संध्याकाळी घरातून बाहेर ही एक वस्तू फेकायची आहे. तर मी तुम्हाला खूप असा साधा आणि सोपा उपाय सांगणार आहे, तो तुम्ही नक्कीच करायचा आहे. ते केल्याने आपले जे पितृदोष आहे, अडचणी आहे, त्या दूर होतील. तर उद्या पितृपक्षामध्ये आपल्याला घरातून बाहेर ही एक वस्तू फेकायची आहे. तुम्हाला माहितीच असेल की उद्या पौर्णिमा पण आहे आणि पितृ पंधरवड्याचा प्रारंभ देखील होणार आहे, म्हणजे सुरुवात होणार आहे. उद्यापासून 15 दिवस पितरांना आपण अन्न खाऊ घालू शकतो, अन्नदान करू शकतो, वस्त्रदान करू शकतो. जर त्यांची उद्या पहिली स्थिती आहे पितृपक्षाची, तर त्यांनी उद्या आवर्जून आपल्या पितरांना जीव घालायचा आहे. एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या स्त्रीला तुम्ही उद्या जीव घालायचा आहे. तसेच तुम्ही ब्राह्मणाला देखील दान करू शकता. जर तुम्हाला वेळ नसेल, टाईम नसेल, तुम्ही जॉब करत असाल, ऑफिसला जायचं असेल, तर तुम्ही ब्राह्मणाला दान देखील करू शकता. तर पितराच्या नावाने तुम्ही ती वस्तू एखाद्या व्यक्तीला, गरजू व्यक्तीला किंवा ब्राह्मणाला देखील दान करू शकता. किंवा तुम्ही अनाथाश्रमामध्ये सुद्धा ती वस्तू दान करू शकता. तर अशाप्रमाणे तुम्ही पितरांच्या नावाने जे दान करत आहे ते नक्कीच पितरांपर्यंत पोचेल. तर असा हा इतका साधा सोपा उपाय आहे. जर ज्यांची उद्या तिथी आहे ते त्यांचे पित्र उपाशी राहिलं तर त्याचा त्रास त्यांना वर्षभर भोगावे लागेल. त्यासाठी तुम्ही उद्याच्या तिथीला ज्यांचे पित्र आहे त्यांनी आपल्या पितरांना नक्की जीव घालायचा आहे. किंवा तुम्हाला टाईम नसेल तर गरजू व्यक्तींना त्यांच्या नावाने अन्नदान करू शकता किंवा वस्त्रदान देखील तुम्ही करू शकता. जर आपल्या घराला पितृदोष असतील तर आपल्या घरामध्ये बऱ्याच अडचणी येतात. मुलांची प्रगती थांबते, अभ्यासात यश येत नाही, अनेक अडचणी, आपल्या घरावर संकटे येतात, आपल्या घराची प्रगती होत नाही. तर ते असते आपल्या घरावर लागलेल्या पितृदोषाचा परिणाम असतो. त्यामुळे नक्की प्रत्येकाच्या घरामध्ये पितृदोष असेल तर त्यांनी पितरांना अन्नदान देखील करायचं आहे. तसेच मुलांना अनेक नजरदोषांचा देखील त्रास होतो, अभ्यासात प्रगती थांबते, त्यांची प्रगती होत नसेल तर नक्कीच त्याचबरोबर त्यांची नोकरीमध्ये देखील प्रगती थांबते. तर ह्या अडचणी आपल्याला कधी सुरू होतात, तर ज्यावेळेस आपल्याला पितृदोष लागतो त्यावेळेस ह्या सर्व अडचणी आपल्याला सुरू होतात. त्यासाठी उद्या आपल्याला घरातून ही एक वस्तू घराबाहेर फेकायची आहे. ते केल्याने पितृदोष दूर होतील, सर्व अडचणी दूर होतील. तर ती गोष्ट कोणती आहे, तर ही एक वस्तू आपल्याला घरातून बाहेर फेकायची आहे. किती मोठा पितृदोष असो ते सर्व दूर होईल. जर तुमच्या घरामध्ये कोणतीही बाधा होत असेल, बाहेर कुणी करणे बाधा केलेली असेल, ते सर्व दूर होतील. तर त्यासाठी हा उपाय नक्कीच करायचा आहे. जी ही मी वस्तू तुम्हाला सांगणार आहे ती उद्या संध्याकाळी तुम्हाला घराबाहेर फेकायची आहे. तर त्यासाठी काय करायचं आहे बघा, कुठली वस्तू आपल्याला घरातून बाहेर फेकायची आहे ते मी तुम्हाला सांगते. तर या उपायासाठी आपल्याला 3 लवंगा घ्यायच्या आहे आणि काळे तीळ घ्यायचे आहे. जे काळे तीळ असतात ते घ्यायचे आहे आणि 3 अख्ख्या लवंगा घ्यायच्या आहे आणि थोडीशी काळी मिरीसुद्धा आपल्याला घ्यायची आहे. तर या वस्तू तुम्ही अगदी 3 घेतल्या तरीही चालेल किंवा 5 घेतल्या तरीही चालेल. फक्त ह्या वस्तू आपल्याला विषम संख्यामध्ये घ्यायच्या आहे. हव्या तेवढ्या तुम्ही घेऊ शकता. 3 घ्या किंवा 5 घ्या, तुमच्या इच्छेनुसार तुम्ही ह्या वस्तू घेऊ शकता. फक्त आपल्याला 3 लवंगा आणि 3 लवंगा आणि 3 मिरी आणि थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहे. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कमी जास्त त्या करू शकता. तर यानंतर आपल्याला काय करायचं आहे ते बघूया. तर ह्या सर्व वस्तू आपल्याला आपल्या हातामध्ये किंवा एखाद्या डिशमध्ये घेऊन तुम्ही आपल्या सर्व घरामध्ये त्या फिरवायच्या आहे.
फिरवल्यानंतर किंवा सर्व भिंतींना टच करून आणल्यानंतर आपल्याला आपल्या मेन उंबरठ्यापाशी यायचं आहे. जो मुख्य प्रवेशद्वार आहे त्याच्या उंबरठ्यापाशी आपल्याला यायचं आहे आणि जी आपली मूठ आहे ती आपल्याला बंद करायची आहे. तर त्यापूर्वी आपल्याला एक तांब्याभर पाणी आपल्या घराच्या बाहेर नेऊन ठेवायचं आहे आणि आपण ह्या सर्व वस्तू घेऊन आपण सर्व घरामध्ये फिरवून टच करून आणल्यानंतर मुख्य उंबरठ्यावर आपल्याला यायचं आहे. तर जी मूठ आहे ती आपल्या मुख्य उंबरठ्यावर येऊन आपल्या घरावरनं 3 वेळेस फिरवायची आहे. माझ्या घरावरची सर्व इडापिडा जाऊ दे, जे काही माझ्या घराचे सर्व संकट आहे, जे काही अडचणी आहे ते सर्व माझ्या घरातून दूर जाऊ दे, अशी प्रार्थना आपल्याला करायची आहे. अशी प्रार्थना केल्यानंतर ज्या वस्तू आहे त्या आपल्याला बाहेर जाऊन आपल्या घराच्या गेटच्या बाहेर जाऊन फेकून द्यायच्या आहे आणि फेकल्यानंतर तर ह्या गोष्टी घराबाहेर फेकायच्या म्हणजे तुम्ही एखाद्या साईडला टाकू शकता, एखाद्या कोपऱ्यात टाकू शकता. रोडवर न टाकता, कुणाच्या पायंदळी, कुणी ओलांडण असे ठिकाणी न टाकता एका साईडला टाकायच्या आहे. आणि जो आपण तांब्या भरून ठेवलेला आहे घरात येताना ते पाणी आपण पाय धुवून मग आपण आपल्या घरामध्ये यायचं आहे. म्हणजे पायावर पाणी घेऊन मग आपण घरात यायचं आहे. तर तुम्ही ह्या वस्तू झाडाखाली फेकल्या तरी चालेल किंवा एका साईडला टाकल्या तरी चालेल. फक्त घरात येताना आपण जे तांब्या भरून पाणी ठेवलेलं आहे त्याने पाय धुवून आपण घरामध्ये यायचं आहे. फक्त ती वस्तू फेकताना तुम्ही लक्षात ठेवा त्याचा त्रास कुणालाही होणार नाही अशा ठिकाणी तुम्ही टाका. तर ह्याची काळजीसुद्धा आपल्याला घ्यायची आहे. तुम्ही अगदी तुमच्या घराच्या बाहेर झाड असेल तर त्या खाली टाकलं तरीही चालेल. तर आपण पायावर पाणी का घ्यायचं आहे? आपण हा उपाय केल्यानंतर ज्या नकारात्मक शक्ती आहे त्या आपल्याबरोबर येतच राहता, त्या दूर व्हाव्या, त्या येऊ नये, त्यामुळे आपण पाय धुवून घरामध्ये प्रवेश करायचा आहे. हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. तुम्ही कुठलाही उपाय करा, फक्त घरात येताना तुम्ही पाय धुवून मग घरात प्रवेश करायचा आहे. कारण की आपण तो उपाय आपल्या घरातली नकारात्मकता, जे दोष आहे ते दूर होण्यासाठी करत असतो. तर तो दूर व्हावा यासाठी आपण आपले पाय ते धुवूनच घरामध्ये प्रवेश करायचा आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा. तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.